नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश कोळेकर सर आपले जीके ट्युटोरियल या ऑनलाईन पॉलिटेक्निक क्लासेसमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय सुरुवात करत आहोत, ज्याचा EGM 312312 हा कोड आहे. तसंच हा जो मेकॅनिक्सचा हा सब्जेक्ट आहे तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हा सब्जेक्ट सुरुवात करायच्या अगोदर हा टोटल सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला टोटल 150 मार्क्सचा आहे, म्हणजे 150 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करू, हे मार्क्सचं सगळं स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात घेऊ. ठीक आहे. तर हा टोटल 150 मार्कचा सब्जेक्ट जो आहे त्याच्यापैकी 100 मार्क्स हे आपले थिअरीला असणार आहेत. 100 मार्क्स हे थिअरीला असणार आहेत. त्यापैकी 30 मार्क जे आहेत ते आपल्या युनिट टेस्ट होते बघा, 2 एका सेमिस्टरमध्ये 2 युनिट टेस्ट आहेत. तर प्रत्येक टेस्ट ही आपली 30-30 मार्काची आहे. म्हणजे 2 युनिट टेस्ट आहेत, 2 युनिट टेस्ट, प्रत्येक टेस्ट 30 मार्काची. त्या दोन्हीचं ॲव्हरेज हे निघणार 30 पैकी. ठीक आहे. ते 30 मार्क आणि जे फायनलला आपला पेपर होणार 70 मार्क. ठीक आहे. असा 30 आणि 70 टोटल थेअरी जी आहे ती आपली असणारी आपली 100 मार्कची. आता त्यातला जो 70 मार्कचा आहे तो जे 5 चॅप्टर आहेत त्या 5 चॅप्टरला मिळून हे 70 मार्क आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलचे हे 50 मार्क आहेत. ठीक आहे. प्रॅक्टिकलचे 50 मार्क जे आपलं रेग्युलर जे प्रॅक्टिकल होणार आहेत कॉलेजमध्ये त्याला तुम्हाला 25 मार्क आहेत. आणि त्या प्रॅक्टिकलवर रिलेटेड किंवा जे तुम्हाला ट्युटोरियल वगैरे देतील, सेल्फ लर्निंग असेसमेंट, ठीक आहे, त्याला 25 मार्क. असे प्रॅक्टिकलचे 25 आणि 25 150 मार्क आणि थेअरीचे 100 मार्क. असा हा टोटल सब्जेक्ट आहे आपला 150 मार्कचा. ठीक आहे. 150 मार्कचा हा आपला सब्जेक्ट आहे. तर त्यातले जे आपले हे 70 मार्क आहेत, हे 70 जे मार्क आहेत ते आपले 5 चॅप्टरसाठी. तर ह्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये टोटल आपले 5 युनिट आहेत. तर पहिला युनिट आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन. ठीक आहे. सिंपल लिफ्टिंग मशीन तो आहे आपला 14 मार्क्ससाठी. सेकंड युनिट आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस, हा आहे 18 मार्क्ससाठी. त्यानंतर युनिट नंबर 3 इक्विलिब्रियम फोर्सेस, हा आहे 14 मार्क्ससाठी. त्यानंतर फ्रिक्शन. ठीक आहे. फ्रिक्शन हा आहे 12 मार्क्ससाठी. त्यानंतर सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सब्जेक्ट हा युनिट आहे आपला 12 मार्क्ससाठी. ठीक आहे. टोटल मिळून हे 5 युनिटसाठी आपले 70 मार्क आहेत. तर त्यापैकी पहिला आणि शेवटचा युनिट हा सेपरेट असणार आहे. म्हणजे ते पहिला युनिट आणि शेवटचा युनिट हे त्या चॅप्टरवर डिपेंड असतील. पण युनिट नंबर 2, 3 अँड 4, ठीक आहे, जो युनिट नंबर 3 आणि 4 आहे तो युनिट 2 वर म्हणजे ॲनालिसिस ऑफ फोर्सेसवर डिपेंड आहे. म्हणजे थोडीफार कन्सेप्ट घ्यायचे आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेसमध्ये पण ॲनालिसिस ऑफ फोर्सेसचे आपल्याला कन्सेप्ट घ्यायचे आहेत. आणि फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शन हा जो चॅप्टर आहे तो ॲनालिसिस ऑफ फोर्सेस आणि इक्विलिब्रियम फोर्सेस हा च्या कन्सेप्टवर काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ठीक आहे. तर हे टोटल आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं हे टोटल स्ट्रक्चर आहे. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली फर्स्ट चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत, सिंपल लिफ्टिंग मशीन. ठीक आहे. थँक्यू.